धारावी ची जी झोपडपट्टी आहे तो सगळा परिसर आहे हा आधीच अडाणीला अंधन म्हणून दिलाय, त्यांच्या घशात टाकलाय. विमानतळ अडाणीचं, धारावी अडाणीची. एवढंच नाही तर आता जे डम्पिंग ग्राउंड होतं ते डम्पिंग ग्राउंड पण अडाणीला हे भेट दिलंय. तर आरे कॉलनी जी दुधाच्या संदर्भामध्ये जी जागा होती, मदर डेअरी कुर्ला या ठिकाणची मदर डेअरीची सगळी जी जागा आहे ही देखील अडाणीला देण्याचा अत्यंत संतापजनक निर्णय हा घेतलाय. तर लखतर आता वेशीवर कशी टांगायला लागली आहे. तर MSRDCचं जे कार्यालय आहे, जो सी लिंकच्या खालचं जे कार्यालय आहे, हे कार्यालय त्यांनी अडाणीला दिलंय. काय त्या कार्यालयाचा संबंध, काय मदर डेअरीचा संबंध, काय डम्पिंग ग्राउंडचा संबंध, काय धारावीचा संबंध, आणि असं कोणतं पुनर्विकास करत आहे आणि एवढी संपत्ती देऊन महाराष्ट्राच्या पदरात काय पडतंय. तर याचं उत्तर आहे भोपळा. आणि याचा खरा जो विषय आहे तो हा आहे की आता हे सर्वच्या सर्व महाराष्ट्र जो आहे हा अडाणीला चालवायला यांनी द्यायचं ठरवलंय. आता केवळ राहिलंच काय तर मंत्रालय आणि मंत्रालयाच्या पुढची जी प्रशासकीय इमारत आहे आणि त्याच्या मागचं जे विधान भवन आहे हे एकदाच त्या अडाणीला देऊन द्या. एवढाच आता काम करणं त्यांनी बाकी ठेवलंय. तर आमचा थेट प्रश्न आहे की आता मंत्रालय आणि विधान भवन हे अडाणीला आपण कधी अंधन म्हणून देणार, हा एक थेट प्रश्न आमचा सरकारला आहे. यासोबतच लाडक्या बहिणीला द्यायसाठी यांच्याजवळ पैसे नाही. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये यांच्याजवळ कर्जमाफी करण्याकरता पैसे नाहीत. यांना तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याकरता पैसे नाहीत. मात्र अडाणीचं नाव आलं रे आलं की यांच्यात इतका उत्साह संचारतो आणि एवढ्या अब्जावधीची जी जमीन आहे ही तातडीनं त्या अडाणीला देण्याचा निर्णय हे सरकार घेत आहेत. आणि ही एक जो मदर डेअरीचा जो झालेला निर्णय हा तात्काळ सरकारने वापस करावा, अथवा ती जमीन वापस करावी, तो निर्णय रद्द करावा, अथवा मंत्रालय आता अडाणीला कधी देणार आहे याची तारीख सांगावी. या दोनपैकी एक शासनाने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोबीनं त्याचं उत्तर द्यावं. हा जनतेचा प्रश्न आहे, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, हा लोकशाहीचा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही आपल्या माध्यमातून विचारत आहोत.